हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण इथे हुप एम्ब्रॉयडरी बघणार आहोत. तर इथे मी रिंगला कापड लावून घेतलेलं आहे आणि हे डॉली थ्रेड्स घेतलेले आहेत मी इथे. त्याच्यानंतर आपण इथे छान एक बॅक साईडचा असा एक फोटो इथे डाउनलोड केलेला आहे गुगलवरून. तुम्ही तुमचाही घेऊ शकता. तर तो अशा पद्धतीने मी थोडासा झूम करून इथे ट्रेसिंग करून घेणार आहे. इथे तुम्ही ट्रेसिंग पेपरचा यूज नाही केला तरी होतो. आपण मोबाईल ट्रेसिंगनेच इथे ड्रॉ करणार आहोत. तर ड्रॉ करण्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की मोबाईल हा व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि आपली ड्रॉ करताना आपल्याला पूर्ण ए टू झेड आपल्याला पूर्ण ड्रॉ करायचं आहे. एकही पॉईंट सोडायला नाही पाहिजे. म्हणजे कुठल्याही फोटोमध्ये मी म्हणते इथे इथे जस्ट आपण एक हे घेतलेलं आहे, डेमो घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे बॅक ड्रॉ करून घेतलेला आहे मी आणि याच्यावरती आपण हुप एम्ब्रॉयडरी करणार आहोत. खूपच बिगिनर फ्रेंडली असा हे एक आर्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट करून देखील हे आर्ट कंप्लीट करू शकता, सेल करू शकता, आवड म्हणून स्वतःसाठी देखील करू शकता. तर आता मी तुम्हाला सांगेल की इथे किती खर्च आलेला आहे किंवा किती इन्व्हेस्टमेंट आली आहे. तर इथे डॉली थ्रेडसाठी मी 2 जे की हे फ्लॉवर्स आहेत, जे की पर्पल कलरचा आहे. थोडासा ब्लूमध्ये पण जातो, पर्पल ब्लू आणि इथे मी पिंक कलरचा घेतलेला आहे. तर ह्या फ्लॉवर्ससाठी मला 2 थ्रेड लागलेले आहेत ओन्ली डॉलीचे, जे की ह्या पिंक आणि पर्पल कलरचा आहे. तर इथे मी आधी बघा तुम्ही पाहिलं असेल की मी नीडल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथं फ्रेंच नॉट टाकलेली आहे. त्यानंतर मी कुठलंही मेजरमेंट असं घेतलं नाही आहे. तुम्ही इझिली पूर्ण हे सर्कल म्हणजे फुलाचा आकार देऊ शकता. फुलांच्या जशा पाकळ्या असतात उमललेल्या, तसा याला लूक येतो इथे. थ्रेड टाकताना आधी ते एक पूर्ण स्ट्रेट लाईन टाकायची, नंतर दुसरा थ्रेड आपण जेव्हा टाकू तेव्हा तो काढताना मिडलमधून काढायचा आहे आणि नंतर पुन्हा स्ट्रेटली टाकायचा आहे. असं करत करत फुलांच्या पाकळ्यांचा आकार इथे येत जात आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जेवढा साईजचं इथं फूल पाहिजे आहे तेवढं आपण इथे पूर्ण करू शकतो. तर इथे मी थ्रेड्स चा कमी यूज करूनच हे आर्ट केलं आहे. सो मला ओन्ली 2 थ्रेड फुलासाठी लागलेले आहेत. 1 थ्रेड्स पानांसाठी आणि केसांसाठी जस्ट मला अर्धा थ्रेड यूज झाला आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे आर्ट करू शकता वेगवेगळे. आपण इथे जस्ट सिंपल बघणार आहोत, जो की आपला बिगिनर्स फ्रेंडली असं हे आर्ट आहे. तर ते देखील तुम्हाला इथे करता येईल. सो इथे आपलं फूल इथे असे कंप्लीट झाले आहे. तुम्ही इथे 6 ते 7 फुलं घेऊ शकता किंवा 2 ते 3 फुलं देखील घेऊ शकता. जसं आपण आर्ट ठरवलं आहे तसं आपण इथे करू शकता. तर इथे बघा माझं दोन्ही फुलं इथे झालेले आहेत, जे की मी टोटल 6 फुलं केलेली आहेत. 3 पिंक आणि 3 ब्लूमध्ये पर्पलमध्ये केलेली आहेत. आता आपण इथे फॅब्रिक कलरचा यूज करणार आहोत, कारण की आपण नेट जरी लावले तरी आतमध्ये कलर असणं इम्पॉर्टंट आहे. तर इथे फॅब्रिकची मी ब्लू कलर घेतलेला आहे. माझ्याकडे नेट आहे ती पर्पल कलरची आहे, बट मी इथे ब्लू कलर यूज केला आहे, कारण की मी जे ह्याचे बॉक्स घेतले होते फॅब्रिकचे, ॲक्रेलिक फॅब्रिकचे आहेत ते. तर त्याच्यामध्ये 6चाच बॉक्स मी घेतला होता. असं नाही की 10चा वगैरे घेतला आहे. जास्त इन्व्हेस्टमेंट मी कधीच करत नाही. सो मी इथे फक्त 6चा बॉक्स घेतला होता. त्याच्यामध्ये ब्लू कलर होता, जे की नॅचरल कलरचा बॉक्स आहे फुल. सो मी तो इथे यूज केलेला आहे आणि स्किन कलरसाठी छान असा एकदम स्किन मॅचिंग कलर आहे, तोच मी इथे यूज केलेला आहे. तर तो देखील आपण आपल्या फॅब्रिकवर लावून घेणार आहोत. अँड इथे हात, बॅक नेक अँड जो की ब्लॅक साईडचा जो पीस आहे तो देखील मी इथे कंटिन्यू कलर लावणार आहे. ह्याच्यावरती नंतर मी नेट जरी लावली किंवा मी एक लेस जरी लावली तरी देखील मी आधी खाली पेंट करून घेणार आहे. कारण की बाय चान्स दिसताना देखील ते छान दिसतं आणि बाय चान्स आपण तिथे एखादी प्रोसेस स्किप केली तरी देखील ते छान दिसेल. सो अशा पद्धतीने इथे मी कलर करून घेत आहे. स्किन कलर एकदम परफेक्टली इथं आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला असा फायदा आहे की कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हे आर्ट करू शकता आणि येस, याला सेल देखील आहे. सो सेल देखील तुम्ही करू शकता. सो इथं रिंग मी 8 ची यूज केलेली आहे. अँड इथे कंप्लीट प्रोसेस केल्यानंतर आपण पुन्हा हे सुकवण्यासाठी ठेवणार आहोत आणि वरती आपण आपले जे पानं आहेत ते करणार आहोत. पानं देखील इझी आहेत. याच्यामध्ये खूप इझी असे प्रोसेस फ्लॉवर्स आहेत ते. थोडंसं आपण बिगिनर्स फ्रेंडलीसाठी असे इझी अशा गोष्टी इथे केलेल्या आहेत. सो तुम्ही त्या नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला जर अजून त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स हवे असतील तर आपण ते व्हिडिओ देखील लवकर अपलोड करणार आहोत फ्लॉवर्समध्ये. सो ते देखील तुम्हाला हेल्पफुल नक्की होतील इथे. सो हा थ्रेड जस्ट खालीवर पास करत आहे तिरका क्रॉसमध्ये. सो ते इथं होणार आहे आत्ता ही प्रोसेस. अँड आपलं पान इथे तयार झालं. पानं मी इथे छोटीच केली आहेत, कारण की फुलं छोटी आहेत, सो पानं देखील छोटी आहेत. तुम्ही इथे लांबवू शकता, खाली आणू शकता. सो हे डिपेंड आहे तुम्ही त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्ट करता अँड कोणती डिझाईन तुम्ही करता. सो हे सगळं त्याच्यामध्ये आहे.
सो इथे पान झाल्यानंतर आपण डायरेक्टली केसांवरती थ्रेड वर्क करणार आहोत. सो ते देखील आपण इथे आत्ता बघणार आहोत. सो इथे पानांचं आणि फुलांची डिझाईन झाली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय ॲड करणार आहोत ते आपण थोड्या वेळाने नक्की बघू इथे. आता मी इथे केसांसाठी ब्लॅक थ्रेड घेत आहे, जो की माझा अर्धाच यूज झालेला आहे. सो ती 4 थ्रेड्समध्ये आपलं हे वर्क इथे कंप्लीट होत आहे. तर आता बघा मी थ्रेड काढताना व्यवस्थित खालून आधी वरती काढणार आहे. आपण एक हाफ साईडनी कानापासून जाणार आहोत. तुम्ही इथे फुल सर्कल घेऊ शकता किंवा जो फर्स्ट पॅच आहे वरचा तो देखील इथे थ्रेड्सनी घेऊ शकता. सो इथे मी जस्ट हाताने पकडला आहे. तुम्ही इथे पेन्सिल टाकून देखील माप घेऊ शकता, कारण की थ्रेड्स खूप हलतात. सो थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट होऊ शकते तिथे. तर थ्रेड्स असा काढलेला आहे. लॉक करून घेत असते मी नेहमी, कारण की अशा पद्धतीने तो हलतो. तर यासाठी मी हे पूर्ण जे की वरचा जो आपला सर्कल आहे तो इथे कंप्लीट करणार आहे हेडचा. त्याच्यानंतर ही आपण पूर्ण हेड देखील कंप्लीट करू शकतो किंवा वरचा पॅच देखील कंप्लीट करू शकतो. आपल्यावर आहे आपण किती इन्व्हेस्टमेंट करतो आणि व्हेरिएशन्स देतो, याच्यामध्ये ते सगळं आहे. हा एकदम फर्स्ट आहे, ही बेसिक डिझाईन आहे जी तुम्हाला करायलाही सोपी होईल आणि स्टार्टिंगसाठी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी देखील ती करू शकता. मी खाली नेट डायरेक्टली स्टिक केली आहे किंवा आपण ती आपल्या गमनी चिटकू देखील शकता. सो डिपेंड आहे, तुम्हाला स्टिक करायचे तुम्ही स्टिक करू शकता इथे नक्की. त्याच्यानंतर मी आता लेस घेणार आहे, जी की आपण इथे चिटकवणार आहोत डायरेक्टली. आधी मी हे केस कापून घेत आहे तिथे. त्याच्यानंतर आपण जे की बॅकला नेक आहे तिच्या खालचा जो पीस आहे तिथे आपण नेट लावू शकता किंवा आपली लेस लावू शकता. तर मी इथे लेसचा यूज केला आहे, जी की खूप छान अशी ब्लू कलरची आहे. रिअलमध्ये देखील तुम्ही जर आत्ता पाहिला असेल, जो की मी बाहेर शूट घेतला होता हूप एम्ब्रॉयडरीचा, तर तो देखील खूप छान शूट झाला होता. तर रिअलमध्ये ती लेस खूप छान दिसते. सो डिपेंड आहे तुम्ही कुठला कलर खाली यूज करता, त्यानुसार वरती कॉम्बिनेशन तुम्ही इथे लेसचं यूज करू शकता. सो इथे माप मी घेतलेला आहे व्यवस्थित आणि देन आपण कट करून ती चिटकून घेणार आहोत इथे. तर अशा पद्धतीने माप मी घेतलेलं आहे आणि डायरेक्टली आपण इथे चिटकवणार आहोत. तुम्ही तर स्टिच देखील करू शकता, डिपेंड आहे तुमच्यावरती तुम्ही कशी करता डिझाईन. सो इथे झालेले आहे चिटकून अँड वरती असे इथे कुंदन चिटकून घेतलेले आहेत, जे की सर्कल आणि स्क्वेअरमध्ये आहेत, जे खूप छान दिसतात, ॲट्रॅक्टिव्ह दिसतात. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल आरी वर्कमध्ये ते तुम्ही इथे यूज करू शकता. सो इथे मी केसांना देखील एक लावलेलं आहे अँड केस इथं फुगरी झालेली आहेत. तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये मी दाखवेल ती फुगीर कशी करायची. आणि इथे मी डबल लेस लावलेली आहे, तर तुम्ही पाहिलं तर मी सेकंड लेअर देखील लेसची लावलेली आहे. केस देखील इथे फुगीर झालेली आहेत, जी की मी तुम्हाला सांगेलच कशी केलेली आहेत. व्हिडिओ खूप मोठा होत होता, सो मी ते शॉर्टमध्ये दाखवला. तर हा आपला फायनल लूक आहे हूप एम्ब्रॉयडरीचा. कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही ट्राय केला असेल तर तेही देखील मला सांगा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.